आधीचे लोक जास्त दिवस जगायचे, ते व्हायचं म्हणजे आजार नव्हते. कशामुळे असं बरं, आता ज्याचं मरण आहे तर ते मरणारच आहे. कमी कमी दिवसात मरायचं म्हणलं तरी मरणार आहे आणि जास्त दिवस पण राहतात काही काही. पण आधीचं कसं होतं ना, खायला पण चांगलं होतं. तुम्ही बघा, बिना केमिकलचं जेवढं येईन रानामध्ये उत्पन्न, जे रोग पडून वगैरे ते तेवढं यायचं. मग त्याच्यामुळे ते गोमूत्र वगैरे शिपडायचे, कुठं काय ते शिपडायचे, पण त्यांनी पण काय एवढं कवर नाही होत आणि उत्पन्न पण जास्त काय निघत नाही, काय नाही होतं. आणि मग काय हुलग्याच्या भाकरी खायच्या, ज्वारीच्या भाकरी खायच्या. मग ते आहे ना, ज्वारीची चांगली लागते पण हुलग्याची भाकर नाही चांगलं लागत. हुलग्याचं जेवढं कडाण चांगलं होतं. मग ते जास्त काय खायचे, दूध, ताक, तूप. आणि मग त्यांनी काय आहे ना, माणसाचं शरीरात दुसरं केमिकलच नव्हतं म्हणून ते स्ट्रॉंग राहत असते ना, त्यांचे हाडं ते भरून येत असते ना. तसं आपल्याला दिसायला जे छान दिसन, जे जिभेला चांगलं लागन, चवदार लागन, आपण ते खातो. त्याच्यामुळं आपल्याला आहे ना, तिकडून पैसे आणायचे, गोळा करायचे, 4 पैसे पण यायला लागले तर, आणि इकडं खायचं आणि पुन्हा दवाखान्याला पैसे घालायचे. म्हणजे आपलं असं चाललंय. पण आता करावं काय, हे सुधारणा कुठून झाली आणि कुठून नाही काय माहीत नाही. आधीचं होतं ते बी चांगलं होतं, हे आहे ते बी चांगलं आहे. पण खाण्यावर थोडंसं माणसाचं कसं आहे ना, कंट्रोल पाहिजे. ते कोणाचंच नाही कंट्रोल, क्वचित आहेत. म्हणजे समजा ज्याला खाऊच वाटतं माणसाला, 2 मिनिटापूर्वी ते तेवढी जिभेला चव लागते, पण ते कायमचंच ना, मग त्रास होतोय. पण आता काय करणार, खाल्ल्याशिवाय कोण राहते का.